सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञान दृष्टिमाशिता विवेकानंद मार्गेण वयं सर्वे समर्पिता। ये अरे ये ना ये ना अरे इतकं फुटबॉल तर मी माझ्या उभ्या आयुष्यात नाही खेळलो, आता तर मी तुझ्या त्या चॅम्पियन मित्राला पण हरवू शकतो। इम्पॉसिबल आजोबा। इम्पॉसिबल? तर बोलव त्याला, आज एक मॅच होऊन जाऊ दे त्याच्या बरोबर। हसतोस का रे? बोलव ना त्याला। दादा रडू नकोस। नको ना रडूस। पिंकी काय झालं? भानू का रडतोय? मम्मीने हट्टाने आजोबांना ओल्ड एज होम मध्ये पाठवलं, म्हणून दादाला आजोबांची खूप आठवण येतेय। ओ एवढंच ना, मग आपण त्यांना घरी घेऊन येऊ। मम्मी नाही ऐकणार आणि आजोबाही नाही ऐकत। दोघांपैकी कोणीही ऍडजस्ट करायला तयार नाहीये। ओके, मी तुझ्या आजोबांशी बोलेन, ते माझं बोलणं नक्की ऐकतील। ठीक आहे? नक्की नक्की। चला आता घरी जाऊया। चला, गुड बॉय। एकटं राहणं मनुष्यासाठी संभव नाही, त्याला आपल्या लोकांची आणि परिवाराची गरज तर असावीच लागते। परिवार कोणा एकामुळे नाही तर सर्वांनी मिळून बनतो, मग त्याला एकत्र बांधून ठेवायची जबाबदारी पण कुणा एकाची नाही तर सर्वांची असली पाहिजे। म्हातारपण जीवनातला तो टप्पा आहे जिथून सर्वांना एकदा जायचंय। तुमच्या मोठ्या माणसांच्या ज्या सवयीमुळे तुम्ही आज चिडता, होऊ शकतं त्यापैकी काही सवयी तुमच्यामध्ये पण येतील ज्या कदाचित उद्या तुमच्या मुलांना नाही आवडणार। त्याचप्रमाणे वयस्करांना सुद्धा अशा छोट्या छोट्या बदलांना स्वीकार करत आपला दृष्टिकोन थोडा बदलण्याची गरज आहे, ज्याने त्यांचा व त्यांच्या मुलांचं जीवन सोपं होऊन जाईल। पण बऱ्याचदा लोकांना या गोष्टी समजतच नाही। बेटा, आज मला ऑफिसला उशीर होतोय, आज सँडविच खा, उद्या जे बोलाल ते बनवून देईन। हा हो मम्मी, आम्हाला चालेल। हो मम्मी। इडली इडली इडली
अरे बाबा येते ना. इडली. आज मी सँडविच मुळीच खाणार नाही. तूच बोलली होतीस ना की आज तू इडली बनवणार आहेस. आज हे खाऊन घ्या, उद्या नक्की इडली बनवते. मी पण नाही खाणार सँडविच. परवाच तर खाल्लं होतं. आज तर आम्ही इडलीच खाणार. इडली इडली. अरे इडली 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 इडली. काय झालं मुलांनो, घर का डोक्यावर घेतलंय? बघा ना आजोबा, आज मम्मीने पुन्हा सँडविच बनवलं. आम्हाला इडली खायचीये. ओ असं आहे तर. आता आज तर हे बनलंय, मग इडली उद्या खाऊया. आणि जर उद्या पण इडलीच्या ऐवजी दुसरंच काही बनलं तर? हो. तर मी पण तुमच्या बरोबर हेच म्हणेन. इडली 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 इडली. जी मुलं कालपर्यंत सँडविचच्या नावाने नाकं मुरडायची ती आज गप्पपणे सँडविच खातायत. भानू, तुम्हाला सँडविच नको असेल तर दुसरं काही बनवू का? नको मम्मी, आम्हाला सँडविच आवडतात. हो मम्मी, तू निश्चिंत राहा, आम्ही खाऊ हे. ही वेळ आहे का चहा आणायची? मी सकाळी 5 वाजता चहा पितो. उद्यापासून मला 5 वाजता चहा पाहिजे. ही माझ्या दुसऱ्या चहाची वेळ आहे. हे वृद्धाश्रम आहे, तुमचं घर नाही. आणि तुम्ही काय मला तुमची सून समजता का की तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा मी चहा घेऊन इथे उभा राहू? इथे सर्वांना बरोबर 8 वाजता चहा मिळतो. तुमच्यासाठी हेच बरं की तुम्ही तुमच्या वाईट सवयी लवकर बदला, म्हणजे इथे राहणं सोयीस्कर होईल. हे घ्या, चल. पाच वाजून 10 मिनिटं झाली. सुनबाई, मी तुला किती वेळा सांगितलंय की माझ्या चहाला जराही उशीर झालेला मला चालत नाही. कमीत कमी एक चहा तरी मला वेळेवर बनवून देऊ शकतेस ना? तुम्ही हाच विचार करताय ना की ह्यापेक्षा माझ्या सुनेच्या हातचा चहा बरा होता? अंकल प्लीज, अंकल प्लीज घरी परत चला. तुम्हाला असं ह्या अवस्थेत बघून आम्हाला खूप वाईट वाटतं हो. भानू आणि पिंकीची अवस्था तर अजून वाईट आहे. नाही बेटा, मी आता त्या घरात परत नाही जाणार. मी मान्य करतो की मी काही चुका केल्या आहेत. स्मिताची मजबुरी नाही समजू शकलो. ती ऑफिसला जाते, घरचं काम करते, रात्री उशिरा झोपते आणि मी तिला पहाटेच उठवून द्यायचो. पण कोणी आपल्या मात्या पित्यांना अशी शिक्षा देतं का?
एका म्हाताऱ्या माणसाच्या काही चुका, वाईट सवयींमुळे त्याला कोणी वृद्धाश्रमात फेकतात का? आज जशी तू इथे आलीस ती पण येऊ शकली असती ना. थँक्यू बेटा. पिंकी, पिंकी, काय ग मम्मी? बेटा तुझी स्कूल बॅग घेऊन ये, मी तुझा होमवर्क करून घेते. पण मम्मी मी होमवर्क कधीच केला. दादाने हेल्प केली. अच्छा. आजपासून आपण मम्मीला बिलकुल त्रास नको देऊया. ती ऑफिसला जाते, घरातली सगळी कामं करते, थकत असेल बिचारी. आपल्याला मम्मीची मदत करायला हवी आणि आजपासून आपल्या कोणत्याच गोष्टीवर मम्मीला राग येता कामा नये. ओके दादा, पण जर माझ्याकडून एखादी चूक झाली आणि मम्मीला राग आला तर ती मला सुद्धा आजोबांसारखा आश्रमामध्ये पाठवून देईल का? होऊ शकतं. जर मम्मीने मला एखाद्या आश्रम मध्ये पाठवलं तर तू येशील ना मला भेटायला? पण मी तिथे एकटी कशी राहीन? मला तर भीती वाटते. आणि मी आजोबांसारखी ब्रेव थोडीच आहे. अगं पिंकी, भानू, कुठे आहात दोघं? अगं काय झालं, रडतेस का? माझ्यापासून माझी मुलं दूर होत आहेत. त्यांच्या मनात भीती बसलीये. जी मुलं सतत हट्ट करायची, मस्ती करायची, ती आता गप्पपणे एका कोपऱ्यात बसून राहतात. हट्ट करणं तर दूर, काही म्हटलं तर निमूटपणे करतात. समीर, मला माझी तीच हट्ट करणारी मुलं परत हवी आहेत. ते तर आता शक्य नाहीये, कारण मुलांचा व्यवहार घरातल्या वातावरणावर निर्भर असतो आणि जेव्हा घरचं वातावरणच बदलतं तेव्हा त्याचा प्रभाव मुलांवर होतोच. आणि याचा विचार तर तुला आधीच करायला हवा होता. आपली माणसं त्या वृक्षासारखी आहेत जे फळ देण्याबरोबर उन्हापासून वाचवायला चावलेही देतात. ते ना फक्त नव्या फांद्यांना आधारच देत, तर त्यांना या गोष्टीची जाणीव करून देतात की ते ज्या मुळांशी जोडले त्यांची पकड आजही जमिनीशी खूप मजबूत आहे. पण कधी कधी फांद्यांचं पण मनोबळ कमकुवत होत जातं. तेच आपल्या वृक्षाची साथ धरून नाही राहू शकत आणि सुसाट वाऱ्याबरोबर उडायच्या आनंदात वृक्षाची सोबत गमावून बसते. या बसा. थँक्यू. बोला ना, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे. मुलांचा अभ्यास तर बरा चाललाय ना? मुलं अभ्यास तर बरा करतायत, पण कदाचित ती दोघं खुश नाहीयेत. मी बोलले होते त्यांच्याशी. जे काही झालं चांगलं नाही झालं. मुलं जे काही शिकतात ते आपल्या आई वडिलांकडून शिकतात. आता हे तुम्हीच ठरवा की तुम्हाला त्यांना काय शिकवायचंय. तुम्हाला पटतंय ना की मला तुम्हाला काय म्हणायचंय ते? मला जे बोलायचं होतं ते मी बोलले. बाकी तुम्ही समजदार आहातच. बरं, आता मी निघते.
ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जय श्री कृष्ण। सुनमई, चहान। सॉरी हा देवा, हिच्या आवाजाने सकाळी सकाळी सर्वांना खूप त्रास होतो आणि तुम्ही तर सर्वांचा त्रास दूर करता ना, प्लीज। थँक्यू। सुनबाईच्या त्या छोट्याशा खोडीला आज आठवून मी जो हसतोय, त्या छोट्याशा गोष्टीसाठी मी त्या दिवशी पूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं आणि सुनबाईला किती सुनवलं होतं। भानू, आजोबा, पिंकी बेटा, कसे आहात आजोबा? बरा बरा। आजोबा प्लीज घरी चला ना, आम्हाला तुमची खूप आठवण येते। नाही बेटा, मी इथेच बरा आहे। घरात माझ्यामुळे सर्वांना फार त्रास होतो। इथे तर सर्व माझ्यासारखेच आहेत। बर, तुम्ही दोघं आता मीच बरोबर घरी जा, मम्मी काळजी करत असेल तुमची। आजोबा तुम्हीच मला समजावलं होतं ना की पिंकी माझी लहान बहीण आहे
आणि मी तिच्यावर प्रेम करतो म्हणून मला तिच्याबरोबर ऍडजस्ट करायला हवं ना. पण आज तुमच्यामुळे मला समजलं की तुम्ही आमच्यावर प्रेमच नाही करत. तुम्हाला आमच्यावर प्रेम असतं तर घरी मम्मी सोबत तुम्ही ऍडजस्ट केलं नसतं का? हो. पण आजोबा तुम्ही आणि मम्मीनेही दोघांनीही आम्हा दोघांपैकी कोणासाठी ऍडजस्ट नाही केलं. पण तुमचं असं वागणं चुकीचंच आहे. खरं तर असं आहे, प्रत्येकाने फक्त आपल्या पुरताच विचार केला पाहिजे, जसं की तुम्ही आणि मम्मीने केलं. चल पिंकी. भानू, आजोबा ही तुमची औषधं. सुनबाई, सुनबाई, काय झालं बाबा? तू माझा औषधांचा डबा पाहिलास? मला सापडत नाहीये. तो तर मी फेकून दिला. त्यातली बरीच औषधं एक्सपायर झाली होती आणि काहींची नावही पुसली गेली. फेकून दिलास? हा. डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? हे बघ, यापुढे माझ्या वस्तू मला विचारल्याशिवाय फेकायच्या नाहीत. जा आता इथून. बाबा, बाबा, प्लीज बाबा, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे बाबा. मी हे विसरले होते की तुम्ही तर आमचे माता पिता आहात आणि कितीही काही झालं तरी कोणीही आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात नाही पाठवत. माझी शेवटची चूक समजून मला माफ करा बाबा. प्लीज बाबा, आपल्या घरी चला प्लीज. बेटा उठ, उठ. बेटा, आम्ही मोठे पण बऱ्याच वेळा हे विसरतो की आम्ही ज्यांच्या सोबत हा कठोर व्यवहार करतो ती आहेत तर आपलीच मुलं. माझ्या वागणुकीबद्दल मला पण खूप वाईट वाटतं. नाही बाबा, खरं सांगायचं तर माझंच चुकलं. नाही बेटा, फक्त तुझी चूक नाहीये. मी पण तुला समजू नाही शकलो. मीच जरा ऍडजस्ट केलं असतं तर आपल्याला हा दिवस बघावाच लागला नसता. बेटा, परिवार चालवायला छोट्यांच्या मेहनतीबरोबरच मोठ्यांच्या समजूतदारपणाची पण गरज असते. मोठ्यांना छोट्यांबरोबर जुळवून घ्यावं लागतं. तेव्हाच एक परिवार सुखी राहत असतो. आज तू आणि मी या मुलांमुळे जीवनातला एक फार मोठा धडा शिकलो आहोत, जो सांगतो थोडं तुम्ही बदला, थोडा आम्ही बदलतो. तेव्हाच परिवार सुखी राहील आणि नेहमी एकत्र राहील आणि कोणालाही इथं यावं नाही लागणार. एक चांगली इमारत बनवण्यासाठी पूर्ण पाया हा मजबूत बनवावा लागतो आणि एका परिवाराची इमारत तरुणाईची मेहनत आणि वयस्करांच्या अनुभवावर टिकलेली असते. परिवारात दोघांचंही बरोबरीचं महत्व आहे. ज्याप्रमाणे गाडी चालवण्यासाठी त्याच्या चाकांची नीट काळजी घेणं गरजेचं आहे, तसंच परिवाराची गाडी चालवण्यासाठी पण तरुणाई आणि वयस्करांचं थोडं थोडं बदलणं गरजेचं आहे, ज्यामुळे परिवारात प्रेमळपणा राहतो. आणि ही बदलत्या काळाची गरजही आहे, कारण आपल्या वयस्करांची खरी जागा आपल्या हृदयात आहे, आपल्या घरात आहे, वृद्धाश्रमात नाही.